नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम जी माहिती आहे ती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, 2-3 दिवस झाले जो हवामानाचा जो अंदाज आहे त्यानुसार आपण बघू शकता की अंदमान आणि बंगालच्या महासागरात जे सर्कल झालेला आहे, तो सर्कल आता आपण बघू शकता की केरळ आणि तामिळनाडू तसंच कर्नाटक ह्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ओडिसाचा काही भाग त्याच्यामध्ये व्यापलेला आहे. तर हे सर्कल पुढं सरकत आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसामध्ये जी पावसाची सुरुवात आहे ती होऊ शकते. तर मित्रांनो, आपण बघूया की ह्या जो सर्कल तयार झालेला आहे तो पुढील दिवसात ह्याचा जो प्रवास आहे तो कोणत्या भागातून पावसाला सुरुवात होऊ शकते आणि मान्सूनचा जो पाऊस आहे तो कशा स्वरूपाचा होऊ शकतो या संदर्भात आपण बघणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, आपण हा जो सर्कल आहे आणि जो मान्सूनचा जो पाऊस आहे तो सध्या स्थिती आपण सॅटेलाईटद्वारे बघत आहोत आणि हा जो काही भाग आहे तर त्यानुसार आपण बघू शकता की कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दिशेने तसंच केरळच्या भागात हा सर्कल जो आहे तो पुढे सरकताना दिसत आहे आणि त्यानुसार जी पावसाची जी स्थिती आहे ती पुढील काही दिवसांमध्ये पाऊस जो आहे तो चांगल्या प्रकारे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक ह्या भागांमध्ये, तामिळनाडू असेल ह्या भागामध्ये, ओडिसा जो भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पुन्हा सुरुवात होईल आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जे वातावरण आहे ते पावसाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण सद्यस्थिती जो बंगालचा महासागर आहे त्या ठिकाणचा आपण सर्कल बघत आहोत. तर त्या ठिकाणी हा जो सर्कल आहे तो कर्नाटकच्या दिशेने व केरळच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तामिळनाडूचा भाग हा व्यापून पुढील कर्नाटक आणि केरळचा भाग आहे तो व्यापू शकतो आणि सद्यस्थिती आपण बघितलं असाल तर जो विशाखापट्टणम, जगदलपूर आणि विजापूरचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये थोडाफार जो सर्कल तयार झालेला आहे तो त्या ठिकाणी पावसाची जी स्थिती आहे ती आपण पाहू शकता. आणि जो काही हैदराबाद असेल, नांदेड आणि आहेरीचा काही भाग आहे तर त्या भागाकडं हा सर्कल जो आहे तो आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. तर पुढील काही तासांमध्ये किंवा पुढील काही जी पावसाची स्थिती आहे ती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकता. तर सद्यस्थिती आपण महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सांगलीचा काही भाग आहे तर त्या ठिकाणी थोडं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि तसंच काही रायपूरचा आणि नागपूरचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की ढगाळ वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी, अकोला, नांदेडच्या काही भागात ढगाळ जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन जो पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, आपण हा जो सर्कल जो आहे जो बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला आहे तो सर्कल पुढील काही दिवसांमध्ये चांगल्या स्वरूपाचा जो पाऊस आहे तो घेऊन येऊ शकतो. तसंच मान्सूनचा जो पाऊस आहे तो अद्यापही महाराष्ट्रात म्हणावा असा नाही आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे की चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात पडावा. तर मित्रांनो, पेरणीसाठी पूर्णतः ओल ही शेतामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पावसाची जी अपेक्षा आहे ते अद्यापही समाधानकारक नाही. तर त्यासाठी आपण पावसाची जी प्रतीक्षा आहे ती पुढील काही दिवसांमध्ये कशा स्वरूपाची पूर्ण होईल त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो हवामानात बदल होत आहे त्यानुसार आपल्याला व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत हवामानाची जी खरी माहिती आहे
ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. परंतु त्यासाठी आपण सबस्क्राईब करणं ह्या चॅनलला गरजेचं आहे. तर आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम जी माहिती आहे ती मिळेल. आणि आपले व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो.